सांगतो. आता तालुका निहाय सांगतो. करमाळ्याला 38 कोटी रुपयाचा निधी दिला आपण. माढ्याला 62 कोटी रुपयाचा निधी दिला आपण. पंढरपूरला साधारण 55 आणि 18 दोन मतदारसंघामध्ये विभाग होते लोकसभेच्या. 55 दिलाय माढा मतदारसंघाच्या विभागाला आणि नाही 55 आपल्या सोलापूर विभागात दिला आणि 18 कोटी रुपये माढ्यात तुमचा जो भाग आहे तो तिकडे दिला. माळशिरसला साधारण 80 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. सांगोल्याला 84 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. सोलापूर उत्तर आणि हा जो आपला पट्टा आहे साधारण त्यामध्ये 189 कोटी रुपयाचा निधी आहे तो तुमच्या या जिल्ह्यामध्ये. पण त्यामध्ये बाकीचे निधी आहे. शहर तिथे येत असल्यामुळे त्या शहरातल्या योजनांचा निधी त्या जातीत येतो. दक्षिण सोलापूरमध्ये 45 कोटी रुपयाचा निधी आहे. पंढरपूर जाकरपूरला 70 कोटी रुपयाचा निधी आहे. मोहरमध्ये 57 कोटी रुपयाचा निधी आहे. लोकसंख्येच्या हिशोबाचा विषय आहे. मंगळवेढ्याला जवळजवळ 52 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. आणि आदरणीय खासदार महोदय ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मतदारसंघाला 471 कोटी रुपये DPDCने दिलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये. आणि माढा मतदारसंघाचा जो विषय आहे त्यामध्ये 284 कोटी रुपये माढा मतदारसंघाला दिलेले आहेत. त्यामुळं उलटा आपण जर समांतर वाटप केलं तर ह्याच्यात जर 20 कोटी रुपये काढून तिकडे टाकायला